मेकअप करायला एवढं आवडतं यार, पण मला मेकअपच करायला येत नाही. बरं ते ठीक आहे, जाऊ दे. पण तू मेकअप केल्यावर एवढी छान दिसतेस आणि मी मेकअप केल्यावर काहीतरी वेगळंच दिसतं बाई. मेकअप कसा करू? छोट्या छोट्या फंक्शनसाठी थोडी ना मी मेकअप आर्टिस्टला बोलू शकते. आता शिकायला पाहिजे बरं मेकअप करायला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बऱ्याचदा आपल्या मैत्रिणी किंवा नातेवाईक जे काही असतील आपले बहिणी वगैरे ते विचारतात, मी मेकअप करते तेव्हा ना माझा चेहरा कुठेतरी ड्रायच होतो, कधीतरी ऑइलीच होतो किंवा मेकअप माझा फाटलाच. तुमच्या घरात कोणता कार्यक्रम असेल किंवा सणवार आला असेल आणि तुम्हाला मेकअप करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला गॅरंटी देते 100% हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मेकअप एकदम छान करू शकाल किंवा कुठलाही मेकअप आर्टिस्ट किंवा पार्लरवाल्याला बोलवायची तुम्हाला गरज आता पडणार नाही. तर आपण शिकणार आहोत मेकअप कसा करायचा, त्याचबरोबर मेकअप करण्यापूर्वी काय इम्पॉर्टंट आहे ह्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे, शिकवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि हा तुम्ही कोणत्या सिटीमधून माझा व्हिडिओ पाहता हे देखील मला कमेंटद्वारे कळवा, कारण की मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो. आणि त्याचबरोबर तुमचं नाव देखील मेन्शन करा कमेंटमध्ये, कारण की मी तुमचं नेक्स्ट जेव्हा मी व्हिडिओ बनवेल तो मी तुमचं नाव घेऊन मी तुम्हाला थँक्यू बोलेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी शिकायला जर भेटलं या व्हिडिओमधून तर प्लीज कमेंटद्वारे कळवा तुम्हाला काय शिकण्यास भेटलं वगैरे आणि मेकअप माझा कसा वाटला. तर तुम्ही नक्कीच लाईक आणि कमेंटद्वारे मला कळवू शकता. चला आता आपण मेकअप कसा करायचा, मेकअप करण्यापूर्वी काय टिप्स आहेत ह्या बघूयात. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, आपला चेहरा तुम्ही बऱ्याचदा मेकअप आर्टिस्ट कडून ऐकलं असेल की सीटीएम. सीटीएमचा अर्थ काय आहे? क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर. हे खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात अगोदरचा आपला चेहरा आपण धुवून घ्यायचा आहे, व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. तुम्ही कुठला फेस वॉश वापरत असाल त्याने धुवून घ्या. जर कधीतरी आपल्याकडे चेहरा धुण्यासाठी वेळ नसेल किंवा काही वगैरे असेल तर असे वेट वाईप्स भेटतात, तर त्याने आपला चेहरा पूर्ण क्लीन करून घ्यायचा अगोदर पहिलंच. तर तिथे माझा चेहरा मी धुवून घेतला आहे, याने देखील पुसून घेते. कधी कधी आपल्याला असं घाम पण येतो वगैरे, तसे वेट वाईप्स असतात त्याने आपण पुसून घेऊयात. कधी कधी आपण कुठल्या ठिकाणी जातो तर बाहेर गेल्यानंतर हा ऑप्शन चांगला आहे वेट वाईप्सचा. तर इथे टोनर म्हणून माझ्याकडे हे ऑइल आहे, हे आहे, हे मी यूज करते टोनर म्हणून. माझी ड्राय स्किन आहे म्हणून मी हे वालं टोनर इथे यूज करते. खूप छान याचा रिझल्ट आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं, हायड्रेट होतो. आणि आपल्याला थोडं स्किन मध्ये हे ऑब्झर्व होऊ द्यायचं आहे. आपल्याला टोनर मॉइश्चरायझर आहे, हे मी लावणार आहे. तर इथे बघा, मी मॉइश्चरायझर सगळीकडे लावून घेतलं आहे. हे वालं मॉइश्चरायझर मी यूज केलं आहे निव्हियाचं. हे मेडिकलमध्ये साधं भेटून जातं आपल्या. तर छान असं स्किनमध्ये आपल्याला याची छान अशी 1 मिनिटभर मसाज व्यवस्थित आपल्या स्किनमध्ये गेलं पाहिजे. हे थोडं 2 मिनिटं असं हे होऊ द्यायचं, त्याला स्किनमध्ये जाऊ द्यायचं. आणि नंतर मग आपल्याला याच्यानंतरची पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर हे झालं आपलं स्किन केअर. जसं मी तुम्हाला म्हटलं सीटीएम, प्रत्येक मेकअप आर्टिस्टकडून तुम्ही ऐकत असाल सीटीएम वगैरे. तर त्यामध्ये सीटीएम म्हणजे क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर ह्या 3 गोष्टी येतात. तर हे आपल्या स्किन केअर हे झालेलं आहे मेकअपच्या अगोदरचं. आणि याच्यानंतर आपल्याला मेकअपला सुरुवात करायची आहे. तर हे थोडंसं मी याला सुकू देते 2 मिनिटं असं. आपल्या स्किनमध्ये छान ते मर्ज झाल्यानंतर मॉइश्चरायझर, त्यानंतर आपल्याला प्रायमर यूज करायचा आहे. एक मी तुम्हाला अजून सजेस्ट करेल की तुम्ही जर बाहेर जात असाल तर तुम्ही ना सनक्रीम देखील लावू शकता यानंतर, आणि नंतर तुम्ही प्रायमर लावलं तरीही चालेल. मी सनक्रीम इथे नाही वापरत आहे. तर हे प्रायमर खूप छान आहे, मॅरिजॉकचं हे प्रायमर 250 रुपयाला आहे आणि ऑल स्किन टाईप आहे, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. आणि अजून एक सांगेल तुम्हाला, मॉइश्चरायझर तुम्ही लावताना काय करायचं ना, नाकाच्या इथे आपल्या ड्राय स्किन असते जशी माझ्या देखील आहे, तिथे आपल्याला मॉइश्चरायझर हे छान लावायचं आहे. टोनर वगैरे आपल्याला छान तिथे मर्ज करून व्यवस्थित घ्यायचा आहे. नंतर मेकअप केल्यानंतर आपल्याला तो असा फुटल्यासारखा किंवा असा
जसं की असं ना स्किन आपली खरबुजा शेंगदाण्यासारखं कसं हे होतं उलटं, तसं उलल्यासारखं तुम्हाला दिसणार नाही. तर त्यामुळे नाकाच्या इथे व्यवस्थित मॉइश्चरायझर वगैरे आपण लावून घ्यायचं असतं. तर त्यानंतर हे तुम्हाला सांगितलं मी 250 रुपयाचं आहे, ऑल स्किन टाईप आहे, छान आहे हे. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला मॉइश्चरायझर हे छान अशी मसाज करून लावायचं आहे स्किनमध्ये, त्याला मर्ज करू द्यायचं आहे. तर प्रायमरला आपल्याला तसं नाही करायचं, प्रायमर आपल्याला एकदम हलक्या हाताने लावायचं आहे. प्रायमरची लेअर आपल्या स्किनवरती बनली पाहिजे अशाने. तर इथे मी घेतला आहे प्रायमर, प्रायमर लावायचं आहे. तर हे झालं माझं सगळं करून आता. तर प्रायमर आपल्याला स्किनमध्ये ऑब्झर्व नाही करू द्यायचा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपलं आहे फाउंडेशन लावायचं, मेन स्टेप आहे ही. तर माझ्याकडे हे 2 फाउंडेशन आहेत, ओजीचं आहे एक. तर हे ते 2 शेड माझ्याकडे आहेत. तर याच्याने मी कुठलाही शेड मी स्वतः बनवू शकते, त्यामुळे हे 2 शेड घेतलेले आहेत. जसं की प्रत्येकाचा स्किन टोन हा वेगळा असतो, तर हे 2 जर असेल आपल्याकडे तर प्रत्येक स्किन टोन नुसार आपल्याला शेडाचं बनवता येतं. एक फेअर आहे आणि एक थोडंसं डार्क आहे. तर माझ्या स्किन टोन नुसार हे मी बनवेल आता दोन्ही मिक्स करून. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जर फाउंडेशन घ्याल तर तेव्हा काय करायचं, तेव्हा ना बरेचदा आपण ऑनलाईन न घेता तुम्ही ना याच्यामध्ये जा, दुकानातून जाऊन घ्या स्वतः शॉपमधून. जेव्हा आपण ब्युटीच्या शॉपमध्ये जातो तेव्हा तिथे ना बरेचसे त्यांचे जे असतात शॉपवाले, त्या मुली वगैरे असतात ते सगळे आपल्याला सजेस्ट करतात. पण जेव्हा ते काय करतात की इथे लावून आपल्याला फाउंडेशन दाखवतात की हा तुमच्या स्किन टोननुसार मॅच होतो मॅडम, की तुम्ही हा घ्या. तर आपल्याला तसं नाही करत, त्यांना म्हणायचं इथे गालावरती लावून दाखवा. तर तुम्हाला थोडंसं असं डार्क वाटेल किंवा लाईट वगैरे वाटेल असं इथे लावलं, थोडंसं मर्ज करून पाहायचं. तर तुम्हाला जर तसं वाटलं तुम्ही फाउंडेशन घेऊ नका, तुम्ही स्किनला इथे लावा, थोडंसं असं पसरवा त्याला. आणि तुम्हाला वाटलं की नाही बाबा हा मॅच होते टोटली पूर्णपणे, तर तेव्हा तुम्ही फाउंडेशन निवडा. तुम्ही अशा पद्धतीने फाउंडेशन निवडू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की हा शेड आता आपल्याला मॅच होतोय तर त्यानंतर तुम्ही ऑनलाईन वगैरे घेऊ शकता तसं. पण पहिल्यांदा घेताना तुम्ही शॉपमध्ये जाऊनच घ्या. तर ठीक आहे, हे दोन्ही हे मिसळून मी माझ्या स्किन टोनचा फाउंडेशन बनवते. याचे थोडेसे पंप घेतले आहेत मी एक, आणि त्यानंतर हा घेईल थोडासा, म्हणजे माझ्या स्किन टोन नुसार तो होऊन जाईल. तर मी बोलता बोलता हे फाउंडेशन सगळीकडेच लावून घेतलं. पण असं न करता काय करायचं, पहिली आपली ही साईड कव्हर करायची आणि नंतर ही साईड कव्हर करायची. तर असं आपल्याला का करायचं आहे ते देखील तुम्हाला छान असा घट्ट आपल्याला हा पिळून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी अजिबात राहिला नको. अगोदर ही साईड आपल्याला लावून घेतली ना, म्हणजे काय जेव्हा आपण ब्लेंड करतो तेव्हा काय होतं ना, जर एका साईडला फाउंडेशन आपण लावलं तो लवकर ब्लेंड केला जातो आपल्याकडून. आणि जर असं दोन्ही पण साईडला जर आपण फाउंडेशन लावलं ना तर ब्लेंड करायला आपल्याला जरा परेशानी होती, तो व्यवस्थित ब्लेंड होत नाही. आणि आपल्याला फाउंडेशनला जेव्हा आपण असं डॉट डॉट करून वगैरे लावतो तर तेव्हा काय करतो, जेव्हा जसं की आता इथे लावून दाखवते मी तुम्हाला, आपण काय करतो असा पुसतो. तर असा नाही पुसायचा आपल्याला. जर असा आपण हे केला तर असं एकदम हलक्या हाताने आपल्याला तो ब्लेंड करायचा असतो. असा रगडायचा नाहीये तो आपल्याला. असं हलक्या हाताने तुम्ही डॅप 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 करून असं तो ब्लेंड करू शकता. की इथे आपले डार्क स्पॉट असतात आणि डोळ्यांच्या इथे. माझा हा ब्लेंडर एवढा काही छान नाहीये. हा ब्युटी ब्लेंडर घेता हा देखील बघा, हा माझा असा हे झाला आहे. हा खूप छान होता, खूप स्पंजी होता, तसा हा नाहीये. जेव्हा पण आपण एखादी, जसं मी तुम्हाला बोलले, जर तुम्हाला मेकअप करायला आवडत असेल तर तुम्ही ह्या चांगल्या ब्रँडेड वस्तूमध्ये इन्व्हेस्ट तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर कधीतरी मेकअप करता, तुम्ही कुठेतरी कार्यक्रम वगैरे आहे किंवा सणवार आला तेव्हाच मेकअप जर तुम्ही करत असाल तर तुम्ही याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. एकदम स्वस्तातल्या सामानामध्ये मेकअप कसा करायचा ते देखील सांगितलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता, त्याची लिंक मी तुम्हाला देईल. आणि जर आपल्याला मेकअप करायला आवडत असेल तर अशा ब्रँडेड वस्तू तुम्ही घेऊ शकता. डोळ्यांची इथे पण मी लावून घेतला आहे. जर तुम्हाला जर असं वाटलं की अजून एक लेअर आपल्याला लावावी वाटते, खूप वेळ आपल्याला मेकअप ठेवायचा आहे, तुम्ही अजून एक लेअर फाउंडेशनची तुम्ही लावू शकता. पण आता सध्या तरी मला गरज नाही वाटत आहे.
की मी व्हिडिओसाठी मेकअप इथे करत आहे, त्यामुळे मला अशी गरज नाही वाटत की एखादी लेअर वगैरे मी लावावी, कारण की मला बाहेर कुठे जायचं नाही आहे. माझ्याकडे हे असं पॅलेट आहे क्रेलॉनचं, तर त्यामध्ये हे असे डबे असतात. तर याच्यामध्ये काय होतं ना, मला कन्सिलरसुद्धा भेटलं आहे आणि काउंटरिंगसुद्धा भेटलं आहे. त्याचबरोबर करेक्टर जे असतं आपलं करेक्टर, जिथे आपले डार्क स्पॉट वगैरे असतात ते हाईड करण्यासाठी आपण करेक्टर वापरतो. तर दोन्ही तिन्ही गोष्टी याच्यामध्ये होतात, म्हणून हा पॅलेट मी घेतला होता. तुम्हाला जर कधीतरी मेकअप करताय आणि तुम्हाला डार्क स्पॉट वगैरे असतील, तुम्हाला हाईड करायचे असतील, जसं की असं ना तीळ वगैरे असतात बघा, आपल्याला हाईड करतो मेकअप आर्टिस्टवाले, तर ते हे पॅलेट यूज करतात. तुम्हाला सिंगल जरी घ्यायचं असेल तरी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही घेऊ शकता. तर याच्यातली कन्सिलर मी काढून घेते. फक्त डार्क आहे तिथे आपण कन्सिलर यूज करणार आहोत, जसं की इथे डोळ्यांच्या इथे फोरहेडला वगैरे आपण कन्सिलर यूज करणार आहोत. तर माझ्याकडे हा ब्रश आहे, याने मी लावून घेते. असतात, तर इथे जिथे तुम्हाला वाटतं डार्क स्पॉट आहे तिथे तुम्ही लावून घ्या व्यवस्थित आणि छान त्याला असं ब्लेंड करून घ्या. आणि त्यानंतर एखादं थोडं काही वेळ थांबा आणि त्यानंतर तुम्हाला लूज पावडर असेल, कॉम्पॅक्ट पावडर असेल किंवा बनाना पावडर आपण बऱ्याचदा ऐकलं असेल, तर तो तुम्ही त्याचा वापर करू शकता. माझ्याकडे हे आहे, हे सुद्धा क्रेलॉनचं आहे, हे मी वापरते आता. जर एकदमच असं घेतलं आपण आणि असं लावलं तर पूर्ण फेस आपला हा पांढरा होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे थोडंसं घ्या आणि लावा. थोडंसं घ्यायचं, झटकवायचं. तर मेकअप लॉक होण्यासाठी आपली ते पावडरचा यूज करायचा असतो. आणि त्यामध्ये मेकअपमध्ये अजून एक ॲडव्हान्स स्टेप आपण बघूयात. जर तुमच्याकडे काउंटर असेल तर करा, नाही केलं तरीही चालेल, पण याने जर आपल्या चेहऱ्याला छान असा शेप आपण देऊ शकतो जसा आपल्याला हवा आहे तसा. जसे की आपले गाल खूप चबी दिसत आहे, खूप असे हे वाटत आहेत, तर आपण त्याला स्लिम वगैरे आपल्या गालाला दाखवू शकतो. त्याचबरोबर जॉयलाईन वगैरे आपण तिथे आपण काउंटर करू शकतो. ज्या पॅलेटमध्ये माझ्याकडे आहे त्यामध्ये काउंटर होतं, त्यातलंच मी वापरते. जिथे तुम्हाला वाटतं की खूप असं हे आहे, आपलं स्लिम वगैरे दाखवायचा आहे तो एरिया, तिथे तुम्ही काउंटरचा वापर करू शकता अशा पद्धतीने. जर तुम्हाला स्किप करायचं असेल तुम्ही स्किप देखील करू शकता, काही हरकत नाही. तिथे जॉलाईनला वगैरे मी लावून घेते. तुम्हाला वाटलं की नाही बाबा आपलं नोज जसं सरळ दिसत नाही वगैरे, तर तिथे देखील तुम्ही लावून घ्या. मी प्रत्येक वेळेस नोजच्या इथे याचा वापर करतेच. हे तरी थोडं डार्क झालं आहे. एकदम लाईट जरी लावलं ना आपण तर काय होतं, ब्लेंड करायला आपल्याला ते इझिली जातं. आणि असं वाटतं याने काय होतं, एक शॅडो तयार होते आपली आणि ते जसं आपल्याला दाखवायचं आहे जो शेप, तो शेप तयार होतो. तर त्या शॅडोमुळे आपल्याला हे ते जे नाक वगैरे सरळ दिसतं ते शॅडोमुळे आपल्याला सरळ दिसतं. आणि बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो, खरंच बाबा दिसतं का? तर हो दिसतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि त्यानंतर आपण इथे आय मेकअप करून घेऊयात. आय मेकअपसाठी मी ब्राऊन कलर घेणार आहे, कारण की आपण महाराष्ट्रीयन लोक ना जास्त अशा बॉर्डरच्या साड्या घालतो आणि बॉर्डर आपल्याला त्याच्यावर गोल्डन असतं, म्हणून इथे मी ब्राऊन कलर घेते. ब्राऊन कलर हा न्यूट्रल कलर आहे, त्यामुळे ब्राऊन कलर घेते. एकदम असा हलका असा ब्रश बुडवायचा असं. तर आय मेकअप करायला एवढं अवघड नाही आहे. तुम्ही जर तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर काय करायचं, जर मी ब्रशने घेतलं आहे, एकदम लाईट असं बोटाला घ्यायचं एखाद्या आणि असं हे करायचं, लावायचं. जी आपली क्रीज लाईन आहे तिथे, म्हणजे असं क्रीज लाईनच्या इकडे सगळीकडे जो डोळ्याचा आपला शेप आहे तिथे तुम्ही लावा, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. इव्हन याच्यानंतर मी तुम्हाला बोटाने देखील दाखवते. आय मेकअप केल्यावर पण खूप छान दिसतं, तर आय मेकअप स्किप करू नका. तर इथे बघा मी ना इथे ब्राऊन घेतला आहे ना, तर गोल्डन आता हे घेते, जे शिमर आहे ते घेते, गोल्डनवालं घेते.
आणि असं बोटाने तुम्ही लावू शकता. जर तुमच्याकडे ब्राऊन कलर नसेल तर तुम्ही काय जर शिमर वगैरे तुमच्याकडे असेल, जे साधेवाले असतात ते जरी घेतले तुम्ही आणि ते लावले अशा पद्धतीने आयबॉलच्या इथे वगैरे डोळ्यांना, तर तेही खूप छान दिसतं. तर अशा पद्धतीने तुम्ही आय मेकअप एकदम इझी आहे असं करू शकता. त्यानंतर आपल्याला इथे काजळ लावायचं आहे. काजळ लावून घेऊयात अगोदर आपण. आणि मी हायलाईट वगैरे नंतर लावणार आहे, कारण काजळ लावताना हात वगैरे लागलं ते पुसलं जातं, म्हणून मी अगोदर काजळ लावून घेते. ते काजळ मी याने लावते, ब्रशच्या पाठीमागच्या भागाने लावते काजळ. तर बघा असं होतं, याच्यामुळे पुसलं जातं, म्हणून मी हायलायटर वगैरे नंतर लावत असते. बघा अशा पद्धतीने काजळ लावून घेऊयात. जे समोर फ्रंट आहे काजळचं आपला, तिथे मी याने नाही लावत, तिथे मी ब्रशने लावते. नंतर समोरच्या भागाने टोक जो असतं ब्रशचं त्याने लावते. तर बघा इकडच्या डोळ्यात आणि इकडच्या डोळ्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतच असेल. ते ह्या टोकने मी नंतर छान असं व्यवस्थित कॉर्नर त्याला हे करून घेईल. काजळ लावून झालेला आहे आणि त्यानंतर लायनर ही महत्त्वाची स्टेप आपली असते. तर लायनर मी नंतरच्या कधीतरीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल, कारण की लायनर खरंच खूप अवघड असतं लावायला, मलाच देखील अवघड जातं. त्यामुळे लायनर मी लावून घेते आणि नंतर कधीतरी वाटलं तुम्हाला की लायनरचा व्हिडिओ दाखवा म्हणून, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता मी लायनर लावून घेते. तर इथे बघा लायनर वगैरे लावून झाला आहे. मी असंच लायनर लावते, जास्त मोठंही नाही जास्त बारीक देखील नाही. त्यानंतर ब्लश आपल्याला लावायचं आहे. ते ब्लश जे आय पॅलेट आहे आय शॅडोचं त्यातलाच मी ब्लश घेते. जर ब्लश लावता येत नसेल आपल्याला डायरेक्ट स्माइल करायची. इथे आपल्याला ब्लश लावायचं आहे. ब्लश तुम्ही अशा पद्धतीने लावून घेऊ शकता. ब्लश लावायला देखील इझी आहे, जास्त काही अवघड नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न येतो आपला हायलायटर. बऱ्याचदा विचारलं जातं की जसं मेकअप आर्टिस्टचे आपण मेकअप बघतो, त्यांचे मेकअप खूप असे ग्लो करतात, खूप असे शाईन करतात, खूप चेहऱ्यावर एक शाईन येते. तर त्याचं मेन रिझन म्हणजे हे हायलायटर असतं. तर हायलायटर स्किप करू नका. हायलायटर तुम्ही नक्कीच मेकअपमध्ये हे करा, ही स्टेप तुम्ही स्किप करू नका हायलायटरची. तर बघा अगोदरचा मेकअप आणि आत्ताचा मेकअप तुम्हाला दिसत असेल. जसं मी ज्या ठिकाणी मेकअप करायला बसले आहे तिथे लाईट नाही आहे. जर तुम्ही लाईटमध्ये जास्त जाल तर एकदम असं आपलं मेकअप असा खूप उठून दिसतो, खूप छान दिसतो आणि शाईन करतो. तर बघा तुम्ही पाहत असेल की ते आता माझा मेकअप शाईन करायला लागला आहे, ग्लो असं दिसत आहे फेसवरती एक वेगळाच. याच्यामुळे आपला हायलायटरमुळे आपला मेकअप हा उठून दिसतो आणि छान देखील दिसतो. आणि ते पाहत असाल तुम्ही. यानंतरची स्टेप आहे आपली मस्कारा. मस्कारा देखील तुम्ही स्किप करू नका. मस्कारा लावल्यानंतर छान आपल्या हे दिसतात, पापण्याच्या खूप सुंदर दिसतात. मस्कारा देखील तुम्ही स्किप करू नका. मस्कारा असं थोडंसं आईज आपले मोठे करायचे आणि लावायचा. मस्कारा लावताना देखील काळजी घ्या, नाही तर वरती लागल्या जातो. अशा पद्धतीने तुम्ही लावा. तर हायलायटर लावून झाला आहे, लायनर देखील लावून झाला आहे. हायलायटर आपल्याला काय यूज करायचा असतो? हायलायटर आपल्याला एखादी जागा उठून दिसण्यासाठी ती आपल्याला त्यासाठी आपल्याला यूज करायचा असतो. हायलायटर नोजच्या इथे 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 किंवा इथे इथे सुद्धा लावू शकतो आणि फोरहेडला आपण हायलायटर लावू शकतो. म्हणजे तुम्हाला वाटतं की इथे छान दिसावं, जसं की असं ना काही आपण बघतो काही त्यांचे मेकअप खूप असे ग्लो करताना दिसतात, शाईन करताना दिसतात, तर ते हायलायटर यूज करतात म्हणून तसे मेकअप दिसतात. तर त्यासाठी आपल्याला हायलायटर यूज करायचा असतो उठून दिसण्यासाठी. तर मस्कारा देखील आपला लावून झालेला आहे. त्यानंतर आता मी हे करते, सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे आपली लिपस्टिक असते. लिपस्टिक आपण लावून घेऊयात. तर लिपस्टिक लावायला कधीच विसरायचं नाही, महत्त्वाची स्टेप असते. याशिवाय मेकअप आपला अधुरा आहे लिपस्टिक शिवाय. तर लिपस्टिक लावून घेऊयात आपण. जी आपली महत्त्वाची स्टेप होती लिपस्टिकची ती देखील लावून झाली आहे. शेवटची स्टेप होती ही. तर चला आता आपण ज्वेलरी वगैरे घालून घेऊयात. तर बघत असाल किती शाईन मेकअप करत आहे, किती छान झाला आहे.
तर मैत्रिणींनो, इथे आपला मेकअप करून झालेला आहे. ज्वेलरी वगैरे घालायची बाकी ती मी घालून घेते. आणि मेकअप ॲक्च्युली खरंच खूप सुंदर झालेला आहे. कुठलंही फिल्टर वगैरे मी वापरलं नाही आहे. जे आहे ते ओरिजिनल आहे. इथे फक्त इथे लाईट जास्त आहे आणि जिथे मी बसले मेकअप करायला व्हिडिओसाठी तिथे लाईट फार कमी आहे. तर बघा, मी ज्वेलरी वगैरे घालून घेतली आहे. तर मैत्रिणींनो, हा आहे आपला फायनल लुक. तर कसा वाटतोय माझा मेकअप नक्की मला कमेंटद्वारे कळवू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील तुम्ही मला कमेंट करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला कमेंटद्वारे देईल. पुन्हा अजून तुम्हाला नवीन कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल आपल्या चॅनलवरती ते देखील कळवा. त्याच्यावरती देखील मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल आणि तुमचे काही प्रश्न असतील सगळे प्रश्न तुमचे उत्तर देईल. चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय.